Hello students, today we come to the point that is Darwin's theory of evolution. Before looking this point, we will learn some difficult words. आपण काही कठीण शब्दांचे अर्थ पाहूया, कारण हे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. हे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासले तर तुम्हाला हा जो सिद्धांत आहे पुढचा डार्विनचा किंवा पुढचा जो टॉपिक आहे, पुढचा जो पॉइंट आहे तो समजून घेणं अतिशय सोपं होईल. आपण पाहूया. थेरी मीन्स सिद्धांत, इव्हॉल्युशन उत्क्रांती, बायोलॉजिस्ट जीवशास्त्रज्ञ, न्यूमरस असंख्य, सर्वाइव्ह टिकून राहणे, फिटेस्ट सक्षम, बेनिफिशियल फायदेशीर, प्रिझर्व्ड संरक्षित केलेले किंवा कायम झालेले, जनरेशन पिढी, क्रायटेरिया निकष, इंडिपेंडंटली मीन्स स्वतंत्रपणे, हिरार्ची पदानुक्रम, किंगडम सृष्टी, फायलम संघ, क्लास वर्ग, ऑर्डर गण, फॅमिली कुल, जीन्स प्रजाती, स्पेसीज जाती, बायनॉमियल नॉमेनक्लेचर द्विनाम पद्धती, अकॉर्डिंगली त्यानुसार, असाइंड नियुक्त केलेले, इरिस्पेक्टिव्ह लक्षात न घेण्यासारखे, मेज मका अँड प्रोहिबिटेड मीन्स बंदी घातलेले. अशा प्रकारे हे शब्दार्थ आहेत. हे व्यवस्थित तुम्ही वाचन करा. ते 2-3 वेळा वाचा म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. नाउ वी कम टू द पॉइंट, डार्विन्स थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. Now, who is the Darwin? Charles Darwin was a well-known evolutionary biologist. चार्ल्स डार्विन हा अतिशय नामांकित असा जीवशास्त्रज्ञ, उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ होता. After observation of many plants and animal species, he suggested theory of natural selection. या डार्विननं अनेक वनस्पती, अनेक प्राणी यांच्या ज्या जाती आहेत, प्रजाती आहेत, यांचं निरीक्षण केलं आणि निरीक्षण करून त्याने एक सिद्धांत मांडलेला आहे. आता हा जो सिद्धांत आहे त्याचा थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनचा, तर या सिद्धांतामधला पहिला जो त्याचा सिद्धांत आहे तो सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. व्हॉट इज द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे सक्षम तोच टिकेल. जो सक्षम आहे या परिसरामध्ये जुळवून घेण्यासाठी तोच या परिसरामध्ये टिकून राहू शकतो. तर हा आपण सिद्धांत पाहणार आहोत. Those organisms which are best adapted to a changing environment. Changing environment means बदलतं पर्यावरण. पर्यावरणामध्ये अनेक बदल होत असतात. कधी या पर्यावरणामध्ये आपण पाहतो की सध्या खूप ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम सुरू आहे. आपलं तापमान जे नेहमी 30-32 अंश सेल्सिअस पर्यंत असायचं ते आता 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ लागलेलं आहे. म्हणजे हे बदलणारं जे पर्यावरण आहे, या बदलणाऱ्या पर्यावरणामध्ये जे सजीव स्वतःला जुळवून घेतील तेच सजीव पुढे टिकून राहतील, असा हा सिद्धांत आहे. दोज ऑर्गॅनिझम्स विच आर बेस्ट अडॅप्टेड टू अ चेंजिंग एन्व्हायरमेंट आर लाईकली टू सर्वाइव्ह. सर्वाइव्ह मीन्स टिकून राहणे. दिस इज कॉल्ड द थिअरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. दिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. Then second principle, theory of natural selection, म्हणजेच नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. If an organism is born with a new beneficial characteristic and is able to survive, this change is preserved in the next generation. काय म्हणतो डार्विन पहा, की जर एखादा सजीव नवीन त्याला फायदेशीर ठरणाऱ्या नवीन वैशिष्ट्यासह जन्माला आला आणि तो या पर्यावरणामध्ये टिकून राहिला, तर तो ज्या नवीन वैशिष्ट्यासह जन्माला आलेला आहे ती वैशिष्ट्ये त्याच्या पुढच्या पिढीमध्ये कायम राहतात. याला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा दुसरा सिद्धांत असं म्हणतात. यानंतर आपण पुढे पाहणार आहोत. एक प्रश्न आहे. देयर इज वन क्वेश्चन. विच आर the criteria used for classification of plants and animals.
वनस्पती आणि प्राणी यांचं वर्गीकरण करण्यासाठी कोणत्या प्रकारचे निकष लावले जातात? सोपा आहे, सिंपल आहे. द प्लांट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू हाईट, शेप ऑफ स्टेम्स, period of life cycle, whether they are flowering plants or non-flowering plants, and their habitat. Animals are classified according to cell structure, vertebral column, method of reproduction, and habitat. मराठीमध्ये सांगायचं झालं तर जे वनस्पती आहेत ह्या वनस्पतींचं जे वर्गीकरण असतं ते वर्गीकरण त्यांच्या उंचीनुसार केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, ॲज वी नो दॅट ट्रीज, श्रब्स, बुशेस, हर्ब्स, क्लाइंबर्स, क्रीपर्स अशा प्रकारे वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर याच्यामध्ये जे उंच वनस्पती आहेत त्यांना ट्रीज असं म्हणतात, वृक्ष असं म्हणतात. ज्या खुरट्या वनस्पती आहेत त्यांना बुश असं म्हटलेलं जातं. त्या बुश या प्रकारामध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं असतं. शेप ऑफ स्टेम्स, बुंध्याचा आकार, खोडाचा आकार, त्याच्यावरून देखील वनस्पतींचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. पिरियड ऑफ लाईफ सायकल, सम plants lives for 1 year, some grows for 2 years. काही एका वर्षासाठी वाढतात, काही 2 वर्षासाठी वाढतात. 1 वर्षासाठी वाढणाऱ्या वनस्पतींना ॲन्युअल म्हणतात, वार्षिक वनस्पती असं म्हणतात. 2 वर्ष ज्या वनस्पती टिकून राहतात त्यांना बायन्युअल असं म्हणतात, द्विवार्षिक वनस्पती असं म्हणतात. त्याचप्रमाणे वेदर द प्लांट्स आर फ्लॉवरिंग ऑर नॉन फ्लॉवरिंग, त्या सपुष्प आहेत किंवा अपुष्प आहेत, अशा प्रकारे देखील त्यांचं वर्गीकरण केलेलं असतं. Also, some plants grows in desert areas while some grows in cold areas like Kashmir. तर काही वनस्पती या डेझर्टमध्ये वाढतात, काही वनस्पती थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये वाढतात. त्याच्यावरून देखील मीन्स त्यांच्या हॅबिटॅटवरून त्यांचं वर्गीकरण केलेलं असतं. Like that, animals are also classified according to their cell structure. Some animals are unicellular, some are multicellular. Some animals has the vertebral column, they are called vertebrate animals. Some animals do not have vertebral column, they are called non-vertebrate animals. Then method of reproduction and habitat, जन्माला घालण्याची पद्धत, अंडज प्राणी आहे की नाही, काही प्राणी अंड्यामधून जन्माला येतात, मीन्स ओव्हिपॅरस, व्हिव्हिपॅरस, अशा प्रकारे त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं असतं. त्यानंतर हॅबिटॅट, त्यांची वसतिस्थानं. या मुद्द्याद्वारे, हे जे मुद्दे आहेत आपण पाहिलेले, या मुद्द्यांद्वारे या वनस्पतींचं आणि प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं असतं. तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी मराठीमधून एक्सप्लेनेशन देतोय. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इट इज नेसेसरी टू क्लासिफाय द लिव्हिंग थिंग्स बिकॉज it is difficult to study and remember all the diverse organisms in this world. Different scientists have used different criteria and give the method of classification. आता या क्लासिफिकेशनची काय गरज आहे त्या संदर्भातलं स्पष्टीकरण इथं आहे की इट इज नेसेसरी टू क्लासिफाय द लिव्हिंग थिंग्स बिकॉज, काय गरज आहे, because it is difficult to study and remember all the diverse organisms in this world. या जगामध्ये जे विविध प्राणी आणि वनस्पती आहेत ते प्रचंड प्रमाणात त्यांच्यामध्ये विविधता आहे. ती सर्व विविधता आपल्याला अभ्यासण्यासाठी, ती लक्षात ठेवण्यासाठी त्यांचं वर्गीकरण करणं अत्यंत अत्यावश्यक आहे. म्हणून त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे ते क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि आपल्यासमोर मांडलेलं आहे. आता या वर्गीकरणाचा जो पदानुक्रम आहे त्याला हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतात. आपण पाहूया त्या संदर्भात. क्लासिफिकेशन स्टार्ट्स विथ किंगडम ॲनिमेलिया ऑर किंगडम प्लांटिया. वर्गीकरण हे जीवसृष्टी, प्राणीसृष्टी आणि वनस्पतीसृष्टी यांच्यामधून सुरुवात होते. जे वर्गीकरण केलं जातं ते प्राणीसृष्टीचं आणि वनस्पतीसृष्टीचं प्रथम केलं जातं. देन डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस their further groups and subgroups are formed. प्राणीसृष्टी किंवा वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण करत असताना त्यांच्यामध्ये असलेले जे मूलभूत साम्य आहे किंवा मूलभूत जे फरक आहेत, ह्या फरकावरून किंवा साम्यांवरून त्यांचे पुढे काही गट किंवा उपगट पाडले जातात. यालाच हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन, दिस इज नोन ॲज हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. वर्गीकरणाचा पदानुक्रम असं म्हटलं जातं. आता हा जो वर्गीकरणाचा पदानुक्रम आहे तो कसा आहे, दॅट इज किंगडम सृष्टी, फायलम संघ, क्लास ऑर्डर, फॅमिली, जीन्स अँड स्पेसीज.
These are the sequences of the classification of system. Okay. And the next point, that is binomial nomenclature by कार्ल लिनॉस. कार्ल लिनॉस या शास्त्रज्ञाने जी द्विनाम पद्धती प्रचलित किंवा व्यवहारामध्ये आणली त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनॉस. Binomial nomenclature is used to identify each organism. This method was suggested by Carl Linnaeus. Every living organism has given uniform name throughout the world. This is called scientific name. प्रत्येक सजीवाला एक विशिष्ट असं नाव दिलेलं आहे आणि त्या नावाला शास्त्रीय नाव असं म्हटलं जातं. सायंटिफिक नेम कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. या शास्त्रीय नावामध्ये 2 भाग असतात. एक त्याचं जे फर्स्ट नेम आहे, द फर्स्ट पार्ट इज जीन्स. पहिलं नाव जे त्याचं जे नावातलं पहिला जो शब्द असेल तो असेल जीन्स. जीन्स म्हणजे त्याची जी प्रजाती आहे. अँड सेकंड इज स्पेसीज, त्याची जाती. ॲज पर द गाईडलाईन ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर, एव्हरी ऑर्गॅनिझम हॅज अ बायनॉमियल नेम. आंतरराष्ट्रीय स्तरावर जे नामकरण केलं जातं, ह्या नामकरणानुसार प्रत्येक सजीवाचं नामकरण करण्यासाठी त्याची जीन्स, पहिल्यांदा जीन्सचं नाव असतं आणि त्यानंतरचं जे असतं ते स्पेसीजचं नाव असतं. म्हणजे प्रत्येक सजीवाला जे नामकरण केलं जातं. आता उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या एकाच वर्गामध्ये एकाच नावाची जर 4 विद्यार्थी असतील, एकाच नावाचे 4 विद्यार्थी असतील तर त्यांना आपण कसं काय स्पेसिफिक हाक मारू शकतो किंवा बोलवू शकतो. समजा विजय नावाचे 4 मुलं आहेत, तर आपण काय म्हणतो, डायरेक्ट जर आपण विजय असं नाव घेतलं तर 4ही मुलं हात वर करतील. मग त्यांच्यामधला स्पेसिफिक विजय, कोणत्या विजयला आपल्याला हाक मारायचा आहे, त्यासाठी त्याचं नाव घेताना आपल्याला 2 त्या ठिकाणी द्विनाम पद्धती वापरावी लागेल. म्हणजे कशी, त्याचं नाव आणि आडनाव घ्यावं लागेल. आपण विजय जाधव म्हणू म्हणजे स्पेसिफिक जो विजय जाधव आहे तोच उभा राहील, किंवा विजय पाटील म्हटलं तर विजय पाटील नावाचा विद्यार्थी उभा राहू शकतो. या इंटरनॅशनल नॉमेनक्लेचर कोडमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की प्रत्येक सजीवाचं नामकरण करण्यासाठी त्याची जीन्स आणि स्पेसीज ह्या दोघांचा वापर करून त्या ठिकाणी बायनॉमियल नॉमेनक्लेचर केलेलं आहे. Then the next point, only organisms belonging to the same species can produce an offspring. Offspring म्हणजे संतती. प्रत्येक प्राणी आपल्यासारखाच जो जीव जन्माला घालतो त्याला ऑफस्प्रिंग असं म्हटलं जातं. ओनली ऑर्गॅनिझम्स, फक्त जे जीव आहेत किंवा सजीव आहेत, बिलॉंगिंग टू द सेम स्पेसीज, एकाच जातीमधले जे सजीव आहेत, कॅन प्रोड्यूस अन ऑफस्प्रिंग, ते संतती जन्माला घालत असतात. ऑल द ऑर्गॅनिझम्स बिलॉंगिंग टू द सेम स्पेसीज मे हॅव डिफरन्सेस इन कलर, हाईट, हॅबिटॅट, बट still they can reproduce among themselves and form offsprings like themselves. म्हणजे सर्व जे सजीव आहेत की जे वेगवेगळ्या बिलॉंगिंग टू द सेम स्पेसीज, म्हणजे जे एकाच जातीमध्ये एकाच वर्गामध्ये मोडतात, परंतु त्यांचे रंग वेगळे आहेत, त्यांची उंची वेगळी आहे, त्यांचं वसतिस्थान वेगळं आहे, त्यांच्या सवयी वेगळ्या आहेत. हे जरी वेगवेगळं असलं आणि ते एकाच स्पेसीज मधले असल्यामुळं ते त्यांच्यासारखीच दिसणारी नवीन संतती जन्माला घालत असतात. Then the next point is that few examples of scientific name of the organisms. या सजीवांचे जे शास्त्रीय नाव आहेत ते शास्त्रीय नावासंदर्भात काही उदाहरण आहेत. दॅट इज लिव्हिंग थिंग, डॉग. तर डॉगला काय सायंटिफिक नेम आहे, कॅनिस फॅमिलियारिस. नाव कॅनिस लुपस हे काय, त्याचे जीन्स आहे, अँड फॅमिलियारिस इट इज द स्पेसीज. इन काऊचं बॉस टॉरस, इथं बॉस ही काय जीन्स आहे अँड टॉरस इज स्पेसीज. हिबिस्कस रोजा सिनेन्सिस. जॉर सॉर्गम बायकलर. ह्युमन होमोसॅपियन्स, होमो हा जीन्स आहे आणि सॅपियन्स ही त्याची स्पेसीज आहे. मँगीफेरा इंडिका. तर अशा प्रकारची काही उदाहरणं या ठिकाणी मांडलेली आहेत की द्विनाम पद्धतीमध्ये बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये त्याचं सायंटिफिक नॉमेनक्लेचर हे अशा प्रकारे केलेलं आहे.
नंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. विच इज द वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे? 29th एप्रिल इज द वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. आता हा वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे जो आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बेडूक दिवस आपण असं त्याला म्हणू शकतो. तर हा का पाळला जातो बरं? म्हणजे हे दिवस का पाळले जातात? तर त्याचं कारण आहे, दिस इज फॉर क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट कन्झर्वेशन ऑफ फ्रॉग्स. बेडकांचं संवर्धन करण्यासाठी जी जाणीव जागृती निर्माण करायला पाहिजे, ह्या जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी हा 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संवर्धन दिवस असा पाळला जातो. अकॉर्डिंग टू वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग्स इज प्रोहिबिटेड. बेडकांना मारणं किंवा त्यांना इजा करणं याच्यावरती बंदी घातलेली आहे. आणि ह्याची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठीच वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे हा 29th एप्रिलला दरवर्षी आपण साजरा करत असतो. ओके, सो स्टुडंट्स, टुडे वी विल स्टॉप हिअर. हा संपूर्ण लेसन मी विविध व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलेला आहे. हा लेसन पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ पहा आणि याच्यावर जे काही स्वाध्याय वगैरे असतील ते स्वाध्याय स्वतः तयार करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कळवा. धन्यवाद.